जमला पार काळ उडतो दिवा पार होतसे नामाचा गजर तेने अंबर कोदाटले. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगताय कालच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं नवनाथ त्या ठिकाणी आलेले होते. नवनाथ आलेले होते आणि रंग दाटला होता. नवनाथ आल्यामुळं रंग त्या ठिकाणी दाटलेला होता. आणि काल बघितलं आपण नवनाथांनी मानकोजी महाराजांना गोपीचंदानं गोरक्षनाथांना टोपी दिलेली होती, मचिंद्रनाथांना अंगावरती शाल दिलेली होती. आपलं सर्वस्व अर्पण नवनाथांना केलेलं होतं. आता पुढं काय झालं ऐका. लोक मिळाले अपार नरनारी भाळ्या भावे निर्धार कीर्तनी डोलती प्रेमी वीर तो नवल थोर झाले. लोक मिळाले अपार अपार लोक जमली होती महाराज. कीर्तनामध्ये भजन कीर्तन चालू होतं. नवनाथ अंतर्धान झाले होते आणि तेवढ्यामध्ये नवल झालं म्हणताय. अद्भुत अशा प्रकारचं नवल झालं. काय नवल झालं ऐका. ब्राह्मणपती रमानानी धाम सोडून आली भजन गातो पश्मसाचे बालक विरामी रागणी श्रमी होत. आणि त्या ठिकाणी एक नवल झालं. रमा नावाची ब्राह्मणाची स्त्री त्या ठिकाणी आलेली होती. तिच्यापाशी लेकरू होतं 6 महिन्याचं. 6 महिन्याच्या लेकराला घेऊन ती स्त्री त्या ठिकाणी आलेली होती. आणि आल्यानंतर मानकोजी महाराजांचं भजन चालू होतं. रंग दाटलेला होता. त्या सोहळ्यामध्ये 6 महिन्याच्या लेकराला घेऊन ती रमा नावाची ब्राह्मणाची स्त्री त्या ठिकाणी आली. काय झालं. तंतू प्राण उराला देव ते कीर्तनात जोग समयी प्राण गेला निसंदेही रुदनबाई कीर्तसे. आणि ते लेकरू 6 महिन्याचं होतं. मानकोजी महाराजांचं भजन चालू होतं. भजनाचा रंग होता. आणि 6 महिन्याचं लेकरू कीर्तनामध्ये एक्सपायर झालं म्हणजे वारलं मेलं. आणि ती लेकरू मेल्यामुळं बाई रडू लागले. पुत्र शोकाची कणवाळी मोहे मानता रडेत वेळी गजबजली सर्व मंडळी काय अनर्थ. आणि पुत्र शोक करू लागली. आपला 6 महिन्याचा लेकरू भजनामध्ये मेलं महाराज. तुम्ही मानकोजी महाराजांच्या समोर. आणि त्या भजनामध्ये आपलं लेकरू मेल्यामुळं ती स्त्री खूप दुःख करू लागली. आणि त्यावेळेस जी काही बसलेली 5 लोक धामणगावून आली होती ती सांगू लागली भजनामध्ये अनर्थ झालाच कसा. बोध पुस्ती काय झाले तव ते म्हणती बाळ निमाल जवळी आण म्हणती बोधले लोक लाजले शकेने. आणि मग त्यावेळेस विचारलं मानकोजी महाराजांनी रडायला काय झालं. भजन चालू आहे ना. भगवंताचं भजन चालू असताना रडायला का लागली. त्यावेळेस ती म्हणली माझं लेकरू मेलंय. मानकोजी महाराज म्हणले घेऊन ये. तिचे लेकरू तुझं मेलेलं आहे 6 महिन्याचं त्याला माझ्यापाशी घेऊन ये. काय झालं ऐका. तो रमा मुलासहित जवळ आणले तवरीत मुला अंगावरी फिरविता हात झाला चर्चेत बाळक तो. आणि त्यावेळेस रमा नावाच्या स्त्रीनं आपलं लेकरू जवळ आणलं. मानकोजी महाराजांच्या समोर आणल्याबरोबर महाराजांनी त्या लेकराला मांडीवरती घेतला आणि त्याच्यावरनं हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर संत कृपेचा हात होता. त्याच्यामुळे ती लेकरू जिवंत झालं. हसू खेळू लागलं ऐका. रडे हसे खेळे बाळ होत करे झाला निर्मळ रोग गेले सकळ निंदले फळ पुत्राचे. आणि मानकोजी महाराजांचा हात लागल्यामुळं त्याचा जो रोग होता ते बाळ निर्मूळ झालं. त्याचा सगळे विकार संपले गेले. बाळ हसू लागलं खेळू लागलं. आनंद सर्व श्रोत्यांना वाटला म्हणतात. झाला एकची झाला जय जयकार देव वर्षी पुष्प संभार भजन नादाचे घुमघुमकार ब्रह्म साकार वर्तले. आणि ज्यावेळेस लेकरू उठलं झाला एकची जय जयकार. स्वर्गामधल्या देवांनी फुलांचा वर्षाव केला. आनंद वाटला असं सांगतात. तो योगा माझी बाळ उठविले ते सर्वात दृष्टीत पडले रमा नमून बोध पावले बाळ घेतले कडेवर. आणि त्यावेळेस त्यांच्या जोगमध्ये भजनामध्ये त्यांच्या कीर्तनामध्ये बाळ जिवंत झालं. 6 महिन्याचं आपले लेकरू जिवंत झाल्यामुळं त्या रमा नावाच्या स्त्रीला आनंद वाटला. तिने लेकरू कडेवरती घेतलं
आणि निघाली गाती गोपीचंद आख्यान तस्मात् जोगयोगो करवितो कथा श्रवण वेदले जन भाविक जे. आणि बाकीचे गोपीचंद होते, नवनाथ होते, गोरक्ष होते, त्यांनी वस्त्र अलंकार दिलेलं होतं, ती जोग, त्या जोगाचं गायन करू लागले असं सांगतात. वेशधारी भिक्षा मागती लोकद्रव्य वस्त्रे अर्पिती जे जे मिळे भीष्म प्रतीचे धुळवनेती मृदुंगीप. आणि आता नवनाथांचे जसं वर्तन आहे तसं त्या पद्धतीने ती करू लागले.